नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत एक नवीन टास्क घेऊन. आपल्यासोबत आलेले आहेत पेठ बीडचे डॉक्टर युवराज जाधव, जे की नगर परिषदेमध्येच बीडमध्ये आरोग्य खात्यात काम करतात. तर आपला आजचा नवीनचा टास्क असा आहे की आपण बिंदुसरा डॅममध्ये इथंच मासे पकडणार आहोत आणि मासे पकडल्यानंतर इथंच मस्तपैकी त्याची भाजी बनवून आपल्याला जेवण करायचं आहे. चला तर पाहूया, मग चालू करू आता मासे पकडायला. तर मित्रांनो, डॉक्टर आणि माझ्यामध्ये भेट लागलेली की आमच्या दोघात सर्वात जास्त कोण मासे पकडतंय का संध्याकाळपर्यंत आम्हाला मासे सापडत नाही. तर आता सर्वात आधी नंबर आहे डॉक्टरचा. बघू आता डॉक्टर आपण जो गळा आणलेला आहे तो इथं धरणामध्ये टाकणार आहे. डॉक्टर बोला, काही प्रेक्षकांना बोलायचं असेल तर तुम्हाला. आता दाजीची आमची शहरात लागलेली आहे. हां मासे पकडायचे, जे ज्यादा पकडीन हां ते खर्च करेन. बरं चालतंय, जे जास्त मासे पकडीन ते खर्च करीन. तसं तर आम्ही इथं स्वतः जेवण बनवून खाणार आहेत. बघू, जे जास्त मासे पकडीन ते खर्च करीन, नाही जे कमी मासे पकडीन ते खर्च करीन. चालतंय, त्याच्याकडे पार्टी. डॉक्टर थांबा, आता फेका तुम्ही. अरे आता कसं आहे, डॉक्टरने गळ फेकलेला आहे डॅममध्ये. पाहूया, थोडी वाट पाहावं लागेल आपल्याला. आपण सुद्धा नवीनच येते, आपल्याला काही जास्त अनुभव नाही. डॉक्टर तुम्हाला अनुभव आहे मासे पकडायचा? नाही, फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम नाही तर प्रेक्षक हो, डॉक्टर खोटं बोलतोय. डॉक्टरना मासे पकडायचा 40 वर्षाचा अनुभव आहे. पूर्ण ते जेव्हा पश्चिम बंगालमध्ये गेले होते त्यावेळेस बंगालच्या उपसागरामध्ये त्यांनी मासे पकडलेले आहेत. नेक्स्ट त्यांची पुढची स्टोरी नंतर सांगन. तर थोडा वेळ आपल्याला वाट पाहावं लागेल. आता पाहूया मासा सापडतोय का नाही ते. वडा दमानी वडा घ्या 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 हळूहळू. आता काय डॉक्टरला फोन सुद्धा आलेला आहे, पण तुमची काय हरकत नाही. अरे डॉक्टर हे काय काढलं, लोकांचे कपडे गोळा करतोय. तर पाहू शकता प्रेक्षक हो तुम्ही, माशाच्या नावाखाली डॉक्टर लोकांचे कपडे ओढून काढतोय, धरणामध्ये फेकलेले टाकलेले. काय हरकत नाही. डॉक्टरला फोन आला, डॉक्टर फोनवर बोलून ठेवा. बोला सर. मित्रांनो, बारका मासा गाळ लावून आता टाकायचे आणि मासा पकडायचा आहे मोठा. तर मित्रांनो पाहू शकता, गेले 15-20 मिनिटं झाले डॉक्टर मासे पकडायचा प्रयत्न करतोय, पण डॉक्टरच्या गाळाला काय अजून मासा लागलेला नाहीये. तरी डॉक्टर हसतोय. डॉक्टरची साफ निराशा झालेली. बघूया आता मासा डॉक्टरला भेटतोय का नाही. ते आता भरपूर वेळ झाला गळामध्ये टाकलेला आहे डॉक्टरनी. डॉक्टर सापडतोय का नाही मासा तुम्हाला? दाजी लागला वाटतंय. खरं हो खरं, वडा वडा डॉक्टर वडा. पाहूया, डॉक्टर म्हणतात मासा डॉक्टरच्या गळाला मासा लागलेला आहे. मित्रांनो अशा प्रकारे आहे, डॉक्टरच्या गळाला पहिला मासा लागलेला आहे. हो दाजी, हा कसला टाईट पकडलाय मासा. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, पाहू शकता मित्रांनो तुम्ही बी. डॉक्टरला पहिला चिलापी मासा सापडलेला आहे. मला वाटलं बिंदुसरा डॅम मध्ये सगळ्यात जास्त चिलापी माशाचे, तर काटला फिरका एक अर्धा किरकोळ असन. आता पाहूया, डॉक्टरचं झाला, आता माझा नंबर आहे. पाहूया मला किती वेळ लागतो मासा सापडायला. ते डॉक्टर भात झालं कवर इथंच. आता भाजी बनवून तर खायचीच आहे, पण एका पहिल्यांदा पकडला ना, किती भारी. नाही ठीक आहे. किती वेळ थांबलोय. डॉक्टर खूप भावनिक झालेले आहेत. त्यांनी काय म्हणतो दाजी? काही नाही, आता डॉक्टरनी मासा पकडलेला आहे एक. आता माझा नंबर आहे. बघूया, वेळ कमी आहे आपल्याला. आता ऊन उतरल्यानंतर आपण मासे पकडायला सुरुवात केली होती. आता मी गळ टाकून बघतो मला किती वेळ लागतोय मासा पकडायला. या डॉक्टर या आतमध्ये. हो हो. तर मित्रांनो, आम्ही इथं साऊंडवर गाणी लावून मासे पकडण्याचा आनंद घेत आहोत. तर मित्रांनो अशा प्रकारे माझा जरा गळजड लागतोय. बघूया, गळाला मासा लागला वाटतं डॉक्टर माझ्या. पाहूया आता, हळूहळू वरतो दमाने. अरे अशा प्रकारे मला पहिला मासा सापडलेला आहे आणि माझी भावनी झालेली आहे डॉक्टर सोबत. आतापर्यंत आम्हाला 2 मासे सापडलेले आहेत, एक डॉक्टरला आणि एक मला सापडलेला आहे. डॉक्टर मासा काढा आता तुम्ही. हा तर मित्रांनो, आता हा दुसरा मासा सापडलेला आहे. अजून 2 मासे जरी सापडले तरी आम्हाला मस्तपैकी इथे एन्जॉय करणार आहोत आम्ही. पाणी ओढून पाहू काय आहे. अरे जड लागतोय डॉक्टर, जड लागतंय खरंच. आपल्याला हा तिसरा मासा सापडलेला आहे. तुम्ही पाहू शकता. बघ पिल्लू, आपल्याला अशा प्रकारे मित्रांनो तिसरा मासा सापडलेला आहे. आता आपण हा मासा गळातून काढून घेऊया. मित्रांनो, गेल्या 1 तास झाला आपण इथं मासे पकडतोय आणि अशा प्रकारे आपल्या हातागळाला हा तिसरा चिलापी मासा लागलेला आहे. बरोबर. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे आपण गेल्या 1.25 तासापासून इथं बिंदुसरा डॅमच्या बॅकवॉटरला मासे पकडत होतो. साधारणतः आपल्याला 6 मासे सापडलेले आहेत. डॉक्टरकडे माझ्याकडे काय आहेत माशाचं. तर हा माझा पहिलाच अनुभव होता. आम्ही फक्त गप्पा मारल्या होत्या. डॉक्टरला सुद्धा काही मासे पकडायचा अनुभव नाही, मला नाही. सुट्टी होती, म्हणलं थोडं सुट्टीच्या दिवशी एन्जॉय करू आणि खरंच खूप मजा आली. अशा प्रकारे आम्हाला आज पहिल्याच यशस्वी झालं, यश आलं. 5-6 मासे सापडलेले आहेत. तर थँक्यू तुमच्या सगळ्याचे. तुला खायची दिदी मछली? बघा हिला काय शंख मिळला, हिला शंख मिळला आहे मित्रांनो. हा अशा प्रकारे याच्यातच खुश झाली. गाणं म्हण बरं, मछली जल की राणी आहे.
लय रे होय रे. डॉक्टरला अनुभव दिसतो वाटतं मासे पकडायचा बी आणि साफ करायचा बी. नाही पकडायचं नाही बरं का, हा घरी आणल्यावर साफसफाई करतोच आपण. नाही इकडं खड्डा आहे का. हा डॉक्टर एवढ्याच होऊ द्या, ते दे टाकून आता काटे काढू लागले. मदत करतो तुम्हाला. तुम्ही खातात का ते? मी नाही खात बरं का. काय मुंडकं खातात ना? खाऊ ना. तर मित्रांनो पाहू शकता आता जवळजवळ मासे साफ झालेले आहेत आपले. 5 मिनिटात हे मासे धुवायचे आणि आता चूल बनवायची. चूल बनवून लवकर भाजी टाकायची आपल्याला आणि भाजी टाकल्यानंतर मस्तपैकी त्याच्या मैदानात माझं जेवण करायचं. तर मित्रांनो पाहू शकतो डॉक्टरने मासे एकदम भारी साफ केलेले आहेत आणि आता डॉक्टर मागं चुलपिटीत अंधार पडायच्या आधी आता आपल्याला लवकर लवकर उरकून जेवण करून इथून निघावं लागेल. नमस्कार. मी भाजी बनायला कांदा टाकवलाय. डॉक्टर टमाटर कुठे? टमाटर त्याच्यानं हा चालतंय. हे पहा आज स्पेशल डॉक्टरची हातची भाजी खायची आपल्याला. कोथिंबीर टाकून देतो. कोथिंबीर टाका. हा तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं करा डॉक्टर. मित्रांनो पाहू शकता डॉक्टरने याच्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकलेली. मी आता थोडं टमाटर टाकतो आणि डॉक्टर आता अद्रक लसूण पेस्ट टाकतायत. डॉक्टरची हातची भाजी नेमकं कशी होती आज आपल्याला बघा. डॉक्टर अर्धीच टाका, पूर्ण टाकू नका. नाही नाही अर्धीच टाकायची. ठीक आहे. डॉक्टर खूप भारी आचारी आहे असं मी ऐकलेलं आहे. पाहू आज डॉक्टरची हातची भाजी. ठीक आहे बस अर्धी. डॉक्टर सुद्धा खूप चांगली भाजी बनवतो. बघू आता आपण. तर इतकं काय करायचं द्या टाकून. काय लय जास्त हे होतंय डॉक्टर. टाका थोडं टाका पण ते भाजीची चव वेगळी लागते डॉक्टर. बास 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 बास. आता तेल टाकायचं असलं टाका डॉक्टर तुमच्या हाताने. तेल टाकावंच लागत नाही. डॉक्टर खूप भारी आचार्य वाटतं. डॉक्टर आपल्याला वाटतं 20 मिनिटाच्या आत आपल्याला मस्तपैकी आपली माशाची मच्छी करी बनवून देते वाटतं. बास बास बास. डॉक्टर हॉटेलपेक्षा भारी भाजी व्हायची. डॉक्टर एकदम भारी आचार्य दिसते. डॉक्टर तुमच्या हाताने चवीपुरते हळद किती टाकायची आता मला काय माहीत नाही. डॉक्टर माझ्यापेक्षा भारी आचार्य दिसते त्याच्यामुळं आपण ना डॉक्टरच्या हातानेच भाजी करू. डॉक्टर तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला जी योग्य वाटते तेवढी हळद टाका. हां बसा. हां 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 किती ती दल्ली एक बिसलरी आणून ह्या दगडा येऊन बस. ह्या इदा ये ह्या मस्तपैकी भाजी टाकली ना. तर पहा डॉक्टर काय टाकलं डॉक्टर हे डॉक्टर आंबारी. तर डॉक्टरने आंबारी टाकलेली. आता थोडं आपण खालून घेऊया. मटन मसाला टाकायचा. काय मटन मसाला. ठीक आहे. मीठ आहे. हा आता डॉक्टर चवीपुरतं मीठ टाकतायत. बघूया डॉक्टर एकच नंबर भाजी करणार आहे ना असं मला तरी वाटतंय. अरे वा 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 बास बास. डॉक्टरच्या हाताने ऑटोमॅटिक मीठ पडलेलं आहे. बास बास. नंतर आपण नाही आहे ना भाऊ नंतर कमी पडल्यानंतर आपण हाताने मीठ घेऊ. हा कमी पडल्यावर हाताने घेऊ ना. हो तिचा जाळ आणि ही तरी आलेली थोडी भाजी. याच्यात अजून मासे टाकायचे. तर डॉक्टर युवराज आचार्यांचं काम जोरात चालू आहे. ते इकडे आचार्य बसलेत आपले आजचे. तर मित्रांनो अशा प्रकारे जवळजवळ आपली भाजी फायनल झाली. आता डॉक्टर टेस्ट घेत आहेत भाजी कशी झाली काय झाली आणि मासे शिजलेत का नाही. डॉक्टर पहा चेक करा मासे शिजलेत का नाही. नंबर 1 खरं. ठीक आहे. डॉक्टरनी टेस्ट घेतलेला आहे. त्यांनी बनवलेली भाजी नंबर 1 झाली असं ते म्हणतायत. मासे शिजलेत का बघा डॉक्टर एकदा. मासे शिजले टाईट मध्ये. शिजले ना मग काढून ठेवायचं का बंद करायचं का जाळ. बंद करा. आणि हा हे बघा मित्रांनो आता इथं खूप अडचण आहे. आता जेवण करायला आम्ही थोडं पटांगणात बाजूला बसणार आहेत मस्तपैकी आणि दाबून जेवण करणार आहेत. टेन्शनच घेऊ नका तुम्ही. डॉक्टर मस्त झाली ना टेस्ट भारी ना. भाकर ठेवा मध्ये घेतो ना भाकर बी लगेच आईला. हां मित्रांनो भाजी खरंच एक नंबर झालेली. मला फक्त थोडं मीठ टाकायचं आहे. आपलं संध्याकाळचं जेवण आता इथंच. संध्याकाळचं जेवण हेच बरं का डॉक्टर. आता
मित्रांनो, अशा प्रकारे आमचं जेवण जवळ कंप्लीट झालेलं आहे. थँक्स तुम्ही आत्तापर्यंत केलेलं सहकार्याबद्दल. असंच सपोर्ट करता, लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट टाईम याच्यापेक्षा भारी टास्क घेऊन येऊ तुमच्यासाठी.